शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं वरच शेतकरी मित्र ह्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो सध्या लवकरच त्यामध्ये रब्बी हंगामाला त्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि रब्बी हंगामातील आपलं प्रमुख पीक म्हणजे की हरभरा पीक. हरभरा पिकाचं व्यवस्थापन करायचं म्हटलं तर खत व्यवस्थापन हा एक विषय सर्वांच्या पुढे उपस्थित राहत असतो आणि नेमके हरभऱ्याला कोणते खतं दिले गेले पाहिजे आणि खतं द्यायची तर नेमकी केव्हा द्यायची याचबद्दलची सगळी माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला मित्रांनो हरभरा पीक हे अतिशय कमी कालावधीचं पीक आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी करत असतो पेरणी करत असताना त्याच्यासोबत आपण खतं दिले तर आपल्या हरभरा पिकाला त्या खतांचा चांगला फायदा वगैरे होत असतो. याच्यासाठी खतं देत असताना आपल्याला पेरणीसोबत द्यायची आहे, संपूर्ण मात्रा आपल्याला पेरणीसोबत देऊन घ्यायची आहे. जर नंतर फक्त गरज पडली तर नत्राचा फक्त काही प्रमाणामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. आता जर आपल्याला वरद तंत्राप्रमाणे जर तुम्ही हरभऱ्याचं जर नियोजन जर करणार असाल तर आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना 20-20-0-13 ह्या खताचा त्यामध्ये वापर करायचा आहे. 20-20-0-13 मध्ये 13% ऑलरेडी सल्फर मिळतं आणि आपलं जे काही हरभरा पीक आहे हे डाळवर्गीय त्यामध्ये पीक आहे आणि डाळवर्गीय पिकांसाठी जर सल्फरची मात्रा जर आपण दिलेली असेल तर अतिशय चांगला फायदा आपल्या उत्पन्नामध्ये झालेला दिसून येत असतो. याच्यासाठी तुम्ही 20-20-0-13चा वापर करा किंवा 24-24-08 याचा सुद्धा वापर करू शकता. दोन्हीपैकी कोणतेही एक त्यामध्ये वापरायचा आहे. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तसेच सध्याच्या स्थितीला आपण बघतोय की अनेक ठिकाणी पाऊस वगैरे नाही, अशा वेळेस जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि जे काही बाकीचे न्यूट्रिएंट्स वगैरे असतात हे पिकाला अवेलेबल करून देण्यासाठी आपल्याला शक्तिगोल्ड या खताचा त्यामध्ये वापर करायचा आहे. शक्तिगोल्ड मध्ये ट्रायकंटॅनाझोल आहे, हे वापरत असताना आपल्याला एकरी 10 किलो वापरायचं आहे आणि अतिशय स्वस्त पडतं शेतकरी मित्रांनो. शक्तिगोल्ड जे आहे 550 रुपयाला 10 किलोची बॅग मिळते. याच्यासाठी त्याचा आपल्याला आवश्यक वापर करायचा आहे. तसंच शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला वापरत असताना हाय पॉवर या सुद्धा आपल्याला खताचा वापर करायचा आहे. हाय पॉवर मध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. त्याच्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, अशा प्रकारचे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये आहे. आणि पिकाच्या वाढीसाठी ज्याप्रमाणे आपण प्राथमिक अन्नद्रव्य देत असतो त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं सुद्धा खूप गरजेचं असतं. अनेक वेळेस जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता पडली तर आपल्या हरभऱ्याचा चांगला फुटवा होत नाही, फुलांची गळ होते, फुलं चांगले लागले जात नाही. अनेक वेळेस शेवटच्या स्टेजमध्ये जे काही घाटे वगैरे असतात हे घाटे त्यामध्ये चांगले भरले जात नाही. याच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे काही हाय पॉवर आहे हे SR टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे, म्हणजे की स्लो रिलीज. जर तुम्ही सुरुवातीला जर एकदा जर हाय पॉवर टाकलेलं असेल तर पीक तुमचं निघेपर्यंत टप्प्याटप्प्याने न्यूट्रिएंट्स पिकाला अवेलेबल होत राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला तीनदा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरण्याची गरज पडत नाही. अशा वेळेस आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. ते सुद्धा वापरत असताना आपल्याला 10 किलो वापरायचा आहे. अशा प्रकारे ह्या 3 खतांची मात्रा आपल्याला ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी करणार आहोत पेरणीसोबत आपल्याला ही खतं टाकून द्यायची आहे. 20-20-0-13 ची एक बॅग, हाय पॉवर 10 किलो आणि शक्तिगोल्ड 10 किलो ही खतं जर तुम्ही सुरुवातीला जर टाकले तर अतिशय चांगला फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल. आणि जर एखाद्या शेतकऱ्याचं जर बागायती पद्धतीने जर हरभऱ्याचं नियोजन असेल अशा वेळेस खताची मात्रा काही प्रमाणामध्ये वाढवली तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा एखाद्या शेतकऱ्याला वाटतं की माझी जमीन खूपच हलकी आहे, अशा वेळेस तुम्ही खताची मात्रा या ठिकाणी वाढवू शकता. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. फक्त आपल्याला हाय पॉवर शक्तिगोल्ड हे आवश्यक वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत दाणेदार खताची मात्रा जर तुमची इच्छा असेल तर वाढवू शकता. पण जेवढी मी मात्रा सांगितली आहे ही 1 एकरच्या हिशोबाने अतिशय परफेक्ट आहे. शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल, काही शंका असेल खाली नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.